हॅलो स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रिस्टॅलाइन सॉलिड आणि ॲमरफस सॉलिड हे डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम पाहणार आहोत. बघा काय म्हणतो मी, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. तर फर्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे आयसोमॉर्फिझम. क्वेश्चन काय आहे त्याच्यावरती पहा. व्हॉट इज अ आयसोमॉर्फिझम. आणि नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे येतो तो पॉलिमॉर्फिझमचा. तर हे लक्षात कसं ठेवायचं, नावावरून आपल्याकडं डेफिनेशन त्याच्या लक्षात येतात किंवा कन्सेप्ट तो काय आहे तो लक्षात येतो. बघा आता आयसो मीन्स काय, आपण हे प्रत्येक वेळेला सांगितलं. आयसो मीन्स सेम, एकच. आणि पॉली म्हणजे काय हो, अनेक. आयसो म्हणजे एकच, सेम म्हणजे एक, आणि पॉली म्हणजे काय तर अनेक. आता सुरुवातीला आपण आयसोमॉर्फिझम म्हणजे काय ते पाहूया. आता काय असतं आयसोमॉर्फिझम, कुठल्या सबस्टन्सला म्हणायचं बघा, किंवा कुणाला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. ज्या वेळेला आपण दोन किंवा अधिक सबस्टन्स घेणार आहोत. बघा काय म्हणतोय मी, ते दोन किंवा अधिक सबस्टन्स घ्यायचं आणि ज्या वेळेला त्याचे आपण क्रिस्टल स्ट्रक्चर काढतो. सबस्टन्स किती घ्यायचे, दोन किंवा दोनपेक्षा अधिक सबस्टन्स घ्यायचे, आणि ज्या वेळेला त्यांचं आपण क्रिस्टल स्ट्रक्चर काढतो त्यावेळेला ते क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे मिळायला पाहिजेत का सारखेच मिळायला पाहिजे. तिथं आयसो शब्द आहे, वेगळे मिळायला नको आहेत. आयसो मीन्स सेम. सेम म्हणजे एकच स्ट्रक्चर मिळायला हवं आहे, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला त्याचं मिळायला पाहिजे. त्या कन्सेप्टला किंवा त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, आयसोमॉर्फस. आणि त्याचा जो कन्सेप्ट आहे किंवा त्याचा जो फिनॉमिनन आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे आयसोमॉर्फिझम. काय लक्षात आलं का बघा, म्हणजे नावावरून आहे. आयसो मीन्स सेम, म्हणजे थोडक्यात काय करायचं, दोन किंवा दोनपेक्षा अधिक सबस्टन्स घ्यायचे आणि त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर आपण काढायचे, ड्रॉ करायचे, आणि ते क्रिस्टल स्ट्रक्चर आपण काढत असताना त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याकडे सेम मिळतात, म्हणजे एकच मिळतं, सेम सारखंच मिळतं. त्याला म्हणायचं आहे आपला आयसोमॉर्फस. आणि त्याचा जो कन्सेप्ट आहे किंवा त्याचा जो फिनॉमिनन आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे आयसोमॉर्फिझम. मग काय डेफिनेशन दिल्या पहा, इथं आपल्याकडे दिलेलं आहे डेफिनेशन. टू ऑर मोर सबस्टन्सेस, सबस्टन्स किती घ्यायला गेलोय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा काय म्हणलं, हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस अँड फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज आयसोमॉर्फिझम. म्हणजे टू ऑर मोर सबस्टन्स आपण घेतले आणि त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याकडं सेम मिळाले, त्याला म्हणलं आपण आयसोमॉर्फस. आणि त्याचा जो कन्सेप्ट असतो किंवा त्याचा जो फिनॉमिनन असतो त्याला आपण आयसोमॉर्फिझम असं म्हणतो. पण हे घडतं कसं किंवा सबस्टन्समध्ये काय असणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे. त्या दोन सबस्टन्सचा किंवा दोनपेक्षा अधिक सबस्टन्सचा घेतल्यानंतर ॲटॉमिक रेशो, तो ॲटॉमिक रेशो सेम असायला पाहिजे. यातली महत्त्वाची कन्सेप्ट काय बघा, किंवा आपल्याकडे कंडिशन काय बघा, आयसोमॉर्फिझम किंवा आयसोमॉर्फस असण्यासाठी जेवढे काही आपण सबस्टन्स घेतोय त्या सबस्टन्समधला जो ॲटॉमिक रेशो आहे त्या ॲटॉमिक रेशो सेम असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आपण एखादी डायग्राम काढतो एखाद्या सबस्टन्सची, मग ती सबस्टन्सची नसती तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमची असते. त्याच्यामध्ये ॲटमची मांडणी कशी आहे त्या पद्धतीनं आपण डायग्राम काढणार आहे. मग आता इथं काय केलं आहे, हा कन्सेप्ट का मिळतो आपल्याला, तर सबस्टन्स वेगवेगळे आपण घेतोय परंतु सर्वांची क्रिस्टल स्ट्रक्चर ही आपल्याकडे सारखीच मिळतात. कारण काय याचं, तर सर्वांमध्ये असणाऱ्या ॲटमची जी संख्या आहे ही सगळ्यांमध्ये सारखीच घ्यायची आहे. येतं का लक्षात बघा. मग आपण डायग्राम कोणाची काढतोय, ॲटमच्या आतल्या. मग ॲटम सर्वांमध्ये कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे महत्त्वाची कंडिशन काय आहे आपल्याला, हे दे हॅव सेम ॲटॉमिक रेशो, त्यातला ॲटॉमिक रेशो हा सेम असायला पाहिजे. जर ॲटॉमिक रेशो सेम नसेल तर आपल्याला हा आयसोमॉर्फिझमचा कन्सेप्ट मिळू शकत नाही. आता फर्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे इथं दिलं आहे पहा. NaF सोडियम फ्लोराईड अँड MgO मॅग्नेशियम ऑक्साईड. आता ह्याच्यामध्ये दोन्हीचा रेशिओ बघा. आता सुरुवातीचं एक्झाम्पल आपण पाहूया. NaF सोडियम किती आहे, तो Na म्हणजे एकच आहे. फ्लोरीन किती आहे, 1. म्हणजे याचा रेशिओ काय आला आपल्याला, 1:1. बरोबर आहे का बघा. सेम आता दुसरा सबस्टन्स घेतला आपण MgO. मॅग्नेशियम किती आहे त्याच्यात, एकच आहे. ऑक्सिजन किती आहे त्याच्यात, एकच आहे. म्हणजे रेशिओ काय आला, 1:1. आता सबस्टन्स आपल्याकडे दोन आहेत. पहिला आहे NaF आणि दुसरा आहे MgO. मग हे दोघं एकमेकाला आयसोमॉर्फस आहेत. का आयसोमॉर्फस आहेत, पहिल्यामध्ये सोडियम किती आहे, एकच आहे.
फ्लोरीन किती आहे? एकच आहे. दुसऱ्यामध्ये मॅग्नेशियम किती आहे? एकच आहे. ऑक्सिजन किती आहे? एकच आहे. म्हणजे सबस्टन्स दोन घेतले आपण, NaF आणि MgO. परंतु या दोघांमधला जो ॲटॉमिक रेशिओ तो काय बघा, खाली लिहिला आहे आपण, त्याच्या सेम आहे. काय रेशिओ त्याचा? 1:1. रेशिओ काय त्याचा? 1:1. मग आपण डायग्राम काढत असताना कुणाची काढणार आहे? 1:1ची क्रिस्टल स्ट्रक्चर आपण काढत असताना, म्हणजे दोघांमध्ये ॲटॉमिक रेशिओ हा काय? सेम आहे. म्हणजे या दोघांचे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याकडे काय मिळतील? सेम मिळतील, म्हणजे आयसोमॉर्फस. NaF आणि MgO. आता दुसरं एक्झाम्पल आहे बघा इथं, NaNO3 अँड CaCO3. आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, Na म्हणजे सोडियम किती आहेत? एकच आहे. इथं आपण खाली लिहिलं आहे 1:2. पुन्हा नायट्रोजन किती आहेत? एकच आहे, (1:1. पुन्हा ऑक्सिजन किती आहेत? आता बेसला त्याच्या 3 लिहिले म्हणजे 3 आहेत, म्हणजे 1:1:3. आता हा झाला पहिला सबस्टन्स. आता दुसरा सबस्टन्स आपण त्याला जोडीला घेत असल्यानंतर त्याचाही रेशिओ हाच असायला पाहिजे. त्यावेळेला हे दोघं एकमेकाचे आयसोमॉर्फस आहेत असं आपण म्हणू शकतो. आता दुसरा घेतला बघा, CaCO3. कॅल्शियम किती आहे त्याच्यामध्ये? Ca एकच आहे, 1. पुन्हा कार्बन किती आहेत? एकच आहे, 1:1. ऑक्सिजन किती आहे? 3, 1:1:3. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल बघा आता, NaNO3 आणि CaCO3 याच्यामधला जो ॲटॉमिक रेशिओ आहे तो ॲटॉमिक रेशिओ आपण त्याच्या खाली लिहिलेला आहे. काय रेशिओ दोघांचा पण आपला? 1:1:3. म्हणजे दोघांचा पण ॲटॉमिक रेशिओ काय? सेम आहे. म्हणजे हे दोघं एकमेकाला आयसोमॉर्फस आहेत. असं कधीही होणार नाही. हे पहा, यातलं एक एक्झाम्पल घेतलं आपण NaF आणि यातलं एक घेतलं आपण NaNO3. असं होऊ शकत नाही. का तर पहिल्याचा ॲटॉमिक रेशिओ काय मिळेल? 1:1 आणि दुसऱ्याचा काय मिळेल आपला? 1:1:3. हे दोघं एकमेकाला आयसोमॉर्फस नाहीत. का तर या दोघांचा ॲटॉमिक रेशिओ सेम नाही. आलं लक्षात? म्हणजे आयसोमॉर्फस सबस्टन्स असण्यासाठी किंवा सेम क्रिस्टल स्ट्रक्चर मिळण्यासाठी महत्त्वाची कंडिशन आपल्याकडं काय सांगितलेली आहे? त्या दोन सबस्टन्सचा किंवा किती घेताल तेवढे, 3 घ्या, 4 घ्या, त्यांचा ॲटॉमिक रेशिओ हा सेम असायला पाहिजे. आलं लक्षात? आता पुढचा कन्सेप्ट बघा आपल्याकडे काय, पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे काय? आता हे काय केलं? अनेकापासून एकच स्ट्रक्चर मिळालं ना, एक सेम आयसो. आता पॉली म्हणजे काय? अनेक, एकापासून अनेक. काय म्हणतोय बघा मी, एकापासून अनेक. याला पॉलिमॉर्फिझम किंवा आपण अपरूपे पण म्हणतो. तुम्ही 10वीला शिकलेला आहेत कार्बनचे अपरूपे. 3 होते आपल्याकडे कार्बनचे अपरूपे, ग्राफाईड, डायमंड, फुलेरिन वगैरे, आणि त्याच्या डायग्राम पण तुम्हाला डिटेलमध्ये होत्या. म्हणजे पॉली म्हणजे अनेक, एकापासून अनेक. आता इथं काय करायचं? सबस्टन्स एकच घ्यायचा आणि त्याच्यापासून आपल्याला अनेक क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतात, त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. अलग लक्षात बघा. आता डेफिनेशन दिलेलीच आहे आपला, ए सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन, एक्झिस्ट मीन्स अस्तित्वात असणे. आता एक सिंगल सबस्टन्स घेतलाय आणि तो किती ह्याच्यामध्ये अस्तित्वात असायला पाहिजे म्हणून सांगितलं? इन 2 or more crystalline forms is said to be polymorphous and the phenomenon is called as polymorphism. वरच्यासारखीच डेफिनेशन. पहिल्यांदा त्याला आयसोमॉर्फस म्हणायचं, इथं पॉलिमॉर्फस म्हणलंय. त्याचा जो कन्सेप्ट आहे किंवा फिनॉमिनन आहे त्याला वरती आपण म्हणलं होतं आयसोमॉर्फिझम, इथं म्हणलंय पॉलिमॉर्फिझम. वरती फक्त काय घेतलं होतं? 2 किंवा अधिक पदार्थ घेतले आणि त्याच्यापासून एक मिळालं. इथं काय करायचं आहे? एकच पदार्थ घ्यायचा आणि त्याच्यापासून अनेक आपल्याकडे क्रिस्टल स्ट्रक्चर मिळवायचे आहे, 2 or more. त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फस. आणि त्याचा जो फिनॉमिनन आहे किंवा कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणलेला आहे आपण? पॉलिमॉर्फिझम. म्हणजे एकच सबस्टन्स घ्यायचा आणि तो कितीचं अस्तित्व दाखवतोय म्हणून सांगितलं? 2 or more क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये. आता बघा इथं खाली एक्झाम्पल आपल्याकडे दिलं आहे. कार्बन, C मीन्स कार्बन, एक्झिस्ट इन 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म. 3 ह्याच्यामध्ये आपल्याला तो सापडतो. एक्झाम्पल मग खाली दिलेले आहेत आपल्याला, कोणकोणते 3 ह्याचे सापडतोय? फर्स्ट डायमंड, सेकंड ग्राफाईड आणि थर्ड फुलिरिन. म्हणजे कार्बनची 3 अपरूपे आहेत. सबस्टन्स किती घेतला आपण? एकच, पण त्याचे आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर किती मिळाले? 3 मिळाले वेगवेगळे. एकात डायमंड आहे, ग्राफाईड आणि फुलिरिन. आता हे एकच सबस्टन्स आणि वेगवेगळं कसं मिळालं? तर याच्यामध्ये असणारी कार्बनची जी संख्या आहे, म्हणजे ॲटमची जी संख्या आहे ती कमी जास्त आहे. आता डायमंडमध्ये कार्बनची संख्या वेगळी आहे, ग्राफाईडमध्ये कार्बनची संख्या वेगळी आहे आणि फुलिरिनमध्ये कार्बनची संख्या वेगळी आहे. हे तुम्ही 10वीला स्ट्रक्चर वगैरे त्याचे काढले आहेत, मोठे मोठे स्ट्रक्चर होते त्याचे. हे काय आपलं स्ट्रक्चर डिटेलमध्ये नाहीत. म्हणजे हे घडतं कसं? असं का घडतं? वेगवेगळं का घडतं? तर कार्बनची संख्या म्हणजे ॲटमची संख्या प्रत्येकामध्ये वेगळी आहे. अलग लक्षात बघा. आयसो म्हणजे सेम, 2 किंवा अधिक सबस्टन्स घ्यायचं आणि त्याच्यापासून सेम क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. पॉली म्हणजे काय? एकच सबस्टन्स घ्यायचं आणि त्याच्यापासून आपल्याकडं अनेक क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतात. म्हणजे आयसो म्हणजे काय? अनेकापासून एक, आणि पॉली म्हणजे काय? एकापासून अनेक. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे आपल्याकडे बघा, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेल स्टडीज करायचा आहे फक्त क्रिस्टलाइन सॉलिडचा, ॲमॉर्फसचा करायचाच नाही. का करायचं नाही ॲमॉर्फसचा?
तर आपल्याकडं क्लिअर चित्र किंवा क्लिअरली कन्सेप्ट कुणाचा आहे, रेग्युलरली अरेंजमेंट ॲटमची कुणाची आहे, क्रिस्टलाईनमध्ये. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ॲमॉर्फसमध्ये तर इरेग्युलॅरिटी कसंही आहे, म्हणजे त्याचा स्टडी आपल्याला करता येणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, या चॅप्टरमध्ये डिटेल सर्व स्टडी कुणाचा आहे, कोणत्या सॉलिडचा आहे, तर क्रिस्टलाईनचा आहे. का तर त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असतात, ॲटम, आयन किंवा मोलिक्यूल, याची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट रेग्युलरली व्यवस्थित कुणामध्ये आहे, आपल्याकडं क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये आहे. म्हणजे डिटेल स्टडी कुणाचा असेल, क्रिस्टलाईन सॉलिडचा. तर पॉईंट काय दिला बघा आपल्याकडे आता, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाईन सॉलिड्स. क्वेश्चन आहे, हाऊ क्रिस्टलाईन सॉलिड्स आर क्लासिफाईड. त्याचे महत्त्वाचे 4 टाईप्स आहेत आपल्याकडे. किती टाईप्स आहेत? 4. फर्स्ट टाईप आहे आपल्याकडे त्याचा आयोनिक सॉलिड, सेकंड आहे मोलिक्युलर सॉलिड, थर्ड आहे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आणि फोर्थ आहे मेटॅलिक सॉलिड्स. बघा किती टाईप्स आहेत, हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोनिक सॉलिड, मोलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. येते का लक्षात? बघा हे डिटेलमध्ये आपल्याला पुढं पाहायचं आहे आता की आयोनिक सॉलिड कोणाला म्हणायचं, त्याच्यामध्ये काय असतं, मोलिक्युलर सॉलिड डिटेल, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. अलग लक्षात बघा, हे डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामधला जो फर्स्ट आहे तो आपण आता इथं पाहूया. जो आयोनिक सॉलिड आहे तो आयोनिक सॉलिड आपण बघूया काय आहे तो. आता एक लक्षात ठेवायचं, क्वेश्चन काय बघा, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक सॉलिड्स. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक सॉलिड्स. एक लक्षात ठेवायचं, यातनं करंट कुठल्या ह्यातनं पास होईल हो, साधन सोपं, चारीपैकी मेटॅलिकमधून. कशामधून होईल? मेटॅलिकमधून. का तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन आपल्याकडे असायला पाहिजे करंट पास होण्यासाठी, ते फक्त त्याच्यात असतात, बाकीच्यात कोणामध्येही नाही. आणि एक एक पॉईंट लक्षात ठेवायचा. आता हे जे टाईप्स केलेत हे कशावरून केलेत, त्याच्यामध्ये असणारे जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहेत त्याच्यानुसार हे टाईप्स केलेत. इथे लक्षात ठेवा. आता आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील? आयन्स असतील. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील? आपल्याकडे ॲटम्स असतील. मोलिक्युलर सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील? मोलिक्युल्स असतील. मेटॅलिकमध्ये कोण असतील? मेटल कटायन्स म्हणजे कर्नल, पॉझिटिव्ह चार्ज असतील. म्हणजे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानुसार त्याचा टाईप केलेला आहे. तर आता फर्स्ट आपण बघतोय आयोनिक सॉलिड्स. आता नावातच आहे, आयोनिक मीन्स आयन्स. आयन्स म्हणजे काय असतं? एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज. आपण NaCl घेतलं, Na+Cl-, आयन्स, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असणारा. मग हा जो टाईप आहे किंवा आयोनिक सॉलिड आहे, याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील हो? अपोजिटली चार्जड आयन्स असतील. मग अपोजिटली चार्जड आयन्सच असतील ना. पण आयन्स कोणाला म्हणतो आपण? पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती असणारा चार्ज. मग अपोजिटली चार्जड असणारे आयन्स असतील. इथे काय लक्षात बघा. आणि त्याला काय म्हटलेलं आहे आपण? आयोनिक सॉलिड्स. आता डेफिनेशन दिलं आहे किंवा पहिला पॉईंट दिला आहे, सॉरी, कॅरेक्टरिस्टिकमध्ये, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल आर चार्जड आयन्स. त्याच्यावरची चार्ज आहे ना, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आयन्स आहेत. एक लक्षात ठेवायचं, आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल आयन्स. द कटायन्स अँड अनायन्स मे डिफर इन साईज. आणि याच्यामध्ये साईजचा डिफरंट आहे. येते का लक्षात बघा. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्या दोघांची जी साईज आहे ही दोघांची साईज सारखी नाही. ही साईज वेगवेगळी आहे. तुम्हाला डायग्राम मी दाखवतो पुढं. हे पहा, हे आयोनिक सॉलिडचं आपल्याकडं एक्झाम्पल असू शकतं. आता याच्यामध्ये बघा कोण कोण आहेत? पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आहे कंटिन्युअसली. याला म्हणायचं आयोनिक सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. पण आता याच्यामध्ये घेत असताना काय सांगितलंय बघा, हे कोणामुळे तयार झालं? आयन्समुळं. कुठले आयन्स आहेत आपल्याकडे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स आहेत, हे साईजमध्ये डिफर आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत. जो स्मॉलर आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? कटायन्स. आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? अनायन्स. हे पहिल्यांदा समजून घ्या. पॉझिटिव्ह चार्ज कोणाला म्हणतो आपण? कटायन्सना. निगेटिव्ह चार्ज कोणाला असतो? अनायन्सला. मग पॉझिटिव्ह चार्ज कटायन्स हे काय आहेत बघा, साईजनं स्मॉलर आहेत. आणि निगेटिव्हली चार्जड अनायन्स हे साईजनं काय आहेत आपल्याकडं? लार्जर आहेत किंवा बिग्गर आहेत. म्हणजे एक स्मॉलर आहे, एक लार्जर आहे. म्हणजे याची जी साईज आहे ही सारखीच आहे का वेगवेगळे? वेगवेगळे म्हणजे डिफरंट आहे. डिफर म्हणजे त्याची जी साईज आहे ही डिफर आहे आपल्याकडं आयोनिक सॉलिडमध्ये. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मग रेग्युलरली अरेंजमेंट आहे ह्यांची. क्रिस्टलाईन सॉलिड असल्यामुळे रेग्युलरली अरेंजमेंट आहे आपल्याकडे इथं बघा. परंतु काय सांगितलं आपल्याला, याच्यामधला जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे तो डिफर आहे, म्हणजे वेगळा आहे. इथं काय लक्षात बघा. हेही व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर असू शकतं. लक्षात. म्हणजे पहिला पॉईंट आपण काय दिला बघा, कॅरेक्टरिस्टिक त्याची,
द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल आर चार्जड आयन्स आहेत. आयन्स आहेत आपण पाहिलं तर. द कटायन्स अँड अनायन्स मे डिफर इन साईज. त्याची साईज वेगवेगळी आहे. 2 नंबरचं काय दिलं बघा आपलं. पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स म्हणजे कोण आहेत पार्टिकल्स यामध्ये सॉलिडचे आयन्स आहेत. हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्जड. आता हे अपोजिटली चार्जड आयन्स आहेत ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, हे एकत्रित का बांधून ठेवलेत. हेल्ड म्हणजे एकत्र बांधून ठेवणे, घट्ट. हे एकत्र कसं घट्ट बांधून ठेवले आहेत तर महत्त्वाचा शब्द आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ऑब्जेक्टिव्हसाठी हे लक्षात ठेवायचं किंवा त्याला अंडरलाईन करून तुम्ही ठेवू शकता पुन्हा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आयोनिक सॉलिडमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे कटायन्स आणि आयन्स हे एकत्रित कसे बांधून ठेवले आहेत तर त्याच्यामध्ये कुठला अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे काय एकत्रित बांधून ठेवले आहेत तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लक्षात 2 नंबर पॉईंट. आता पहिला पॉईंट काय सांगितलं आपण, कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये आयन्स आहेत. आणि कसले आयन्स आहेत म्हणून सांगितले, कटायन आणि अनायन. हे दोघं एकमेकाच्या काय आहेत, डिफर साईज आहेत म्हणजे वेगवेगळे साईज आहेत. एक स्मॉलर आहे, एक बिगर आहे. 3 नंबर पॉईंट. आता काय सांगितलं बघा 3 नंबर, आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल. आयोनिक सॉलिड आर हार्ड अँड ब्रिटल. आता जे हे आयोनिक सॉलिड असतात हे हार्ड असतात. हार्ड म्हणजे असं एकदम कठीण, आणि ब्रिटल म्हणजे ठिसूळ. इथे लक्षात बघा, कठीण आणि असे ठिसूळ असतात, हार्ड आणि ब्रिटल. मग मला एक सांगा, जर हे हार्ड असतील तर यांचा लगेच नेक्स्ट आपल्याला लगेच सांगतो तो मेल्टिंग पॉईंट काय असायला पाहिजे, कमी का जास्त, जास्त असायला. हार्ड आहे ना, जर सॉफ्ट असतं तर मेल्टिंग पॉईंट आपल्याकडे कमी मिळाला असता. हे सगळे काय आहेत, हार्ड आहेत म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. मग पुढचा पॉईंट दिलेलाच आहे आपल्याला लगेच, दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. याचा मेल्टिंग पॉईंट जास्त हार्ड आहे. 5वं काय दिलं बघा, दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. एक लक्षात ठेवायचं, फक्त ओरिजिनल स्टेटला मेटॅलिकच फक्त करंट पास करतो. म्हणजे त्यातच फक्त आपण एक वाक्य लिहायचं, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बाकीकडं नाही लिहिलं तरी चालतं, नॉन कंडक्टर असतील किंवा पुअर कंडक्टर असतील. म्हणून इथं वाक्य काय दिलंय, दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट दे आर गुड कंडक्टर्स व्हेन मेल्टेड. ज्या वेळेला त्याला आपण मेल्ट करू त्यावेळेला मात्र ते गुड कंडक्टर असतील, पण त्यावेळेला त्याची ती ओरिजिनल स्टेट नाही. फॉर एक्झाम्पल आयन्सचं आपल्याकडे एक्झाम्पल घेऊ शकतो, NaCl. मीठ सर्वांना माहिती आहे. जर आपण ते सॉलिड फॉर्ममध्ये घेतलं तर त्यातनं करंट पास होत नाही. मोठा ढिगारा करूया मिठाचा, NaClचा, आणि एका बाजूला करंट पास केला, आपण दुसऱ्या बाजूला जर टच केला तर करंट लागत नाही, करंट पुढं पास होत नाही. परंतु त्याच मिठाचं जर आपण पाणी तयार केलं, द्रावण तयार केलं, मेल्टेड केलं त्याला, तर पाणी तयार होईल ना मेल्ट केला की, तर त्या पाण्याला आपल्याला माहिती आहे एका ठिकाणी करंट दिला की दुसऱ्या ठिकाणी टच केल्यानंतर करंट बसतो निश्चित, म्हणजे मेल्टेड स्टेट झाली. पण ती त्याची ओरिजिनल स्टेट असू शकत नाही. ओरिजिनल फॉर्ममध्ये जर NaCl आपण घेतला तर ते इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाहीत. म्हणून काय म्हटलं, दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता खाली एक्झाम्पल दिलेत, NaCl, K2SO4, CaF2 एक्सेट्रा. आलं लक्षात. आता आयोनिक सॉलिड कोणाला म्हणणार तुम्ही, कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असायला पाहिजे, आयन्स. ते आयन्स कुठले आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. याची जी साईज आहे ही सेम आहे का डिफरंट आहे, तर डिफरंट आहे. दुसरा पॉईंट काय सांगितलं आपण, हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहेत हे एकत्रित का बांधून ठेवलेत, हेल्ड टुगेदर बाय, का एकत्रित बांधून ठेवले आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये. तिसरा पॉईंट काय सांगितलं, हे हार्ड आणि ब्रिटल आहेत, कठीण आणि ठिसूळ आहेत. मग हे हार्ड आहेत म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय जास्त आहे, हाय मेल्टिंग पॉईंट. आणि 5वा पॉईंट सांगितला आहे आपल्याकडं, नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ओरिजिनल स्टेटमध्ये, त्याच्या म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये, आणि जर आपण त्याला मेल्ट केलं तर त्यातनं करंट पास केला जाऊ शकतो. बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं NaCl. लक्षात. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडं, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. आता हा टाईप कशानुसार केला असेल, त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहेत, एक लक्षात ठेवायचं, वरती आयोनिकमध्ये आयन्स आहेत, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे ॲटम्स असतात. फर्स्ट पॉईंट दिला बघा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम्स. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम्स, ॲटम्स आहेत. 2 नंबरमध्ये आता बघा, पार्टिकल्स वरच्यासारखा सेम 2 नंबर पर पार्टिकल, वरती कोण होते, आयन्स. याच्यामध्ये पार्टिकल्स कोण आहेत, ॲटम्स आहेत. म्हणून वरती ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे बघा आपण आयन्स, इथं आपण लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये ॲटम्स. पार्टिकल कोण आहेत, इथं ॲटम्स, हेल्ड टुगेदर बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. आता नावातच आहे, वरती आयोनिकमध्ये फक्त वेगळं आहे, कोव्हॅलेंट मध्ये आणि बाकीच्या टाईप्समध्ये सेम आहे. आता आयोनिकमध्येच फक्त त्यातले जे पार्टिकल एकत्र काय आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता कोव्हॅलेंटमधले जे पार्टिकल्स असतील हे एकत्र काय, तो ॲटम्स.
कुठला बॉन्ड आहे त्याच्यामध्ये नावातच आहे ना, कोव्हॅलंट बॉन्ड. तुम्ही शिकलाल 10वीपर्यंत. कोव्हॅलंट बॉन्ड टाईप आहे बॉन्डचा. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे पार्टिकल ॲटम हेल्ड टुगेदर बाय कोणामुळं, कोव्हॅलंट बॉन्ड, अँड फॉर्म्स जायंट नेटवर्क ऑफ ॲटम्स. हे कोव्हॅलंट बॉन्डमुळं एकत्रित ठेवले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं, जॉईंट नेटवर्क. जॉईंट म्हणजे एकाला एक जॉईंट करतो की आपण, ते जोडले, असं जॉईंट नेटवर्क एक असं एकाला एक जोडून असं एक नेटवर्क आपल्याला मिळतं कोव्हॅलंट बॉन्डमुळं. सहज बंद म्हणतो आपण त्याला. तिसरा पॉईंट आहे बघा आपला, सेम वरच्यासारखं. वरती पण हार्ड होते, हे सुद्धा दे आर हार्ड. हार्ड आहेत. हार्ड आहे म्हणलं की त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. तर दोन्ही पण दिले आपल्याला. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. लक्षात. पाचवं, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर म्हणलेलंच नाही, गुड कंडक्टर हे वाक्य फक्त मेटॅलिकलाच येणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं कम्पॅरेटिव्हली. आणि शेवटी 4 टाईप झाल्यानंतर मी एक तुम्हाला चार्ट देतोय कम्पॅरेटिव्हली. हे तुम्ही कम्पॅरेटिव्हली बघू शकता चारही पण. आणि 5वं एक्झाम्पल आहे आपल्याकडे 6वा पॉईंट आहे आपल्याकडे एक्झाम्पलचा, डायमंड अँड क्वार्ट्ज. अलग लक्षात बघा. आता व्यवस्थित दोन्ही कम्पॅरेटिव्हली आपण बघूया. आता आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण आहेत, चार्जड आयन्स आहेत. कोण आहेत त्याच्यामध्ये चार्जड आयन्स, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह. हे कसे आहेत म्हणून सांगितले, डिफरन्स आहेत. कोव्हॅलंटमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण आहेत, ॲटम्स आहेत. एक पॉईंट क्लिअर झाला. आयोनिक सॉलिडमध्ये दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत म्हणजे कोण आहेत, आयन्स आहेत. हे एकत्र कसे बांधून ठेवलेत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ह्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत कोण आहेत, ॲटम्स आहेत. हे एकत्रित बांधून कसे ठेवले आहेत म्हणून सांगितले, कोव्हॅलंट बॉन्ड. तिसरा पॉईंट आयोनिक सॉलिडमध्ये काय सांगितलं आहे, हार्ड आणि ब्रिटल आहेत. हे सुद्धा काय आहेत, हार्ड आहेत. चौथा पॉईंट आयोनिकमध्ये काय सांगितलं आपल्याला, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. इथं काय सांगितलं, हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आहे. 5वा पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलं, दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट दे आर गुड कंडक्टर वेन मेल्टेड. इथं सांगितलं आपल्याला, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. 6वा पॉईंटवरती आहे आपल्याकडे NaCl, K2SO4, CaF2 एक्झाम्पल. आणि इथं 6वा पॉईंट एक्झाम्पलचा आहे डायमंड आणि क्वार्ट्ज. अलग लक्षात बघा. अशा पद्धतीनं हे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला स्टडी करायचा आहे. आणि राहिलेले जे 2 पार्ट आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला कम्पॅरेटिव्हली पाहूया. ओके.